मित्रांनो, राज्यात दिव्यांगासाठी राबवल्या जाणाऱ्या सर्व योजना या दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत। याच्यासाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे पोर्टल तयार करण्यात आलेले आहे आणि याच पोर्टलवरती नोंदणी करून नोंदणी केलेल्या सर्व दिव्यांगांना त्यांच्यासाठी असलेल्या केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या विविध विभागाच्या जे काही योजना असतील या योजनांचे लाभ देण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहे। आणि याच्याच अंतर्गत आता जे काही दिव्यांग विद्यार्थी असतील वेगवेगळ्या संस्थांकडे ज्यांना केंद्र शासनाचे, राज्य शासनाचे विविध योजनांचे लाभ दिले जातात, यांची देखील नोंदणी या पोर्टलवरती 30 एप्रिल पर्यंत करण्यासाठीचे निर्देश देण्यात आलेले आहेत। याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचं असं परिपत्रक, एक प्रसिद्धी पत्रक काढण्यात आलेले आहे दिव्यांग लाभार्थ्याची दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी करण्याबाबत। याच्यामध्ये अनाथ मंद बालगृह जे असतील सर्व, दिव्यांग पुनर्वसन केंद्र DDRC, याचप्रमाणे पुनर्वसन गृह, हाफवे होम, याचप्रमाणे नमो दिव्यांग पुनर्वसन केंद्र, या सर्व केंद्रामधील जे काही केंद्र शासनाचे किंवा राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ घेणारे जे काही सर्व दिव्यांग लाभार्थी असतील, अशा लाभार्थ्याची नोंदणी 30 एप्रिल 2026 पर्यंत या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती करण्यात यावी। आपल्या केंद्रामध्ये लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्याची माहिती शासनास उपलब्ध करून देण्यात यावी, अशा प्रकारची विनंती या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे, जेणेकरून कुठल्याही लाभार्थ्याचा लाभ बंद होणार नाही। आपण जर दिव्यांग असाल किंवा आपल्या परिचयातील कोणी जर दिव्यांग असतील तर त्यांची सुद्धा नोंदणी आपण दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती करून घ्या। ही नोंदणी ऑनलाईन पद्धतीने कशी करायची याच्याबद्दल आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून यापूर्वीच माहिती घेतलेली आहे। तुमचा UDID कार्ड डाउनलोड कसं करायचं, UDID कार्डसाठी ऍप्लिकेशन कसं करायचं, UDID कार्डची KYC कशी करायची, या संदर्भात सुद्धा आपण यापूर्वीच माहिती घेतलेली आहे। याच्या संदर्भातील जर तुम्हाला काही मदत हवी असेल तरी नक्की कमेंट करा आणि जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढे 30 एप्रिल पूर्वीच या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती आपली नोंदणी करून घेण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।